तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मिशन रँक एमपीएससी या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण मेजरमेंट म्हणजेच मापन, मूलभूत एकक आणि मोजमाप हा चॅप्टर कंप्लीट करणार आहोत. तर याच्यामध्ये आपल्याला एक तरी मार्क आपला फिक्सच करायचा आहे, कारण जेणेकरून एक्झाम मध्ये कुठलेही बेसिक क्वेश्चन्स आपले राहता कामा नये. तर कुठलीही वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात. पीडीएफ लेक्चर संपल्यानंतर सगळ्यात शेवटी मी पीवायक्यूचं रिव्हिजन एकदा घेईन, तर त्याच्यामुळे कुणी लेक्चर मिस करू नका. शेवटपर्यंत बघा. तर आपण सुरुवात करूयात मापननी. मेजरमेंट. तर मेजरमेंट म्हणजे मापन. ठीक आहे. भौतिक राशीची त्याच प्रकारच्या प्रमाणित राशीची तुलना. ठीक आहे. तर मेजरमेंट म्हणजे काय, तर संख्यात्मक मूल्य गुणिले एकक. काही भौतिक राशी आहेत जशी की लेंथ, डिस्टन्स, मास, टाइम, टेम्परेचर, फोर्स, एनर्जी, या सगळ्या गोष्टींचं आपण ज्या पद्धतीने मापन करतो त्याला आपण मेजरमेंट म्हणतो. ठीक आहे. तर लेंथ आपण कशात मोजतोय? मीटरमध्ये. मास कशामध्ये? किलोग्राममध्ये. टाइम सेकंड. टेम्परेचर केल्विन, डिग्री सेल्सिअस, फॅरेनहाइट. फोर्स पास्कल. एनर्जी चल वॅट. तर आपण पुढे बघूयात. आता एसआय सिस्टम आपल्याला माहिती आहे, इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स. तर सुरुवातीच्या काळामध्ये ज्या वेळेस कुठलंही एक व्हॅलिड किंवा स्टँडर्ड पॉईंट, जेव्हा स्टँडर्ड असं मेजरमेंटचं साधन उपलब्ध नव्हतं, त्यावेळेस प्रत्येक एका शहरामध्ये किंवा प्रत्येक एका राज्यामध्ये तिथले राजे म्हणा किंवा लोक म्हणा कुठल्या ना कुठल्या साध्या गोष्टींचा वापर करायचे. कधी कुणी हाताचा वापर करणार किंवा एखाद्या वस्तूचा वापर करणार. त्याच्यामुळे मेजरमेंट मध्ये म्हणजेच मोजमापामध्ये एकरूपता नव्हती. म्हणून मापनची पद्धती काढली गेली आणि ही स्टँडर्ड इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स त्यासाठी काढली गेली की ओव्हरऑल ऑल ओव्हर द वर्ल्ड, पूर्ण जगाच्या पाठीवरती सगळीकडे एकच स्टँडर्ड यूज केलं जावं, जेणेकरून कोणाच्याही मोजमापामध्ये तफावत येणार नाही. तर 7 बेसिक क्वांटिटीज अशा आहेत की ज्याच्यामध्ये लेंथ, मास, टाइम, इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचर, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, लुमिनस इंटेन्सिटी या गोष्टी येतात की ज्या बदलणाऱ्या नाहीयेत, इंडिव्हिज्युअल आहेत. ठीक आहे. तर खाली आपण त्यांचे निमॉनिक्स दिलेले आहेत, म्हणजे कुठले शब्द त्यांच्यासाठी वापरले जातात त्यांचे ज्यावेळेस सिम्बॉल्स काढतो त्यावेळेस. तर माससाठी एम यूज करतात, टाइमच्यासाठी के, टाइमच्यासाठी टी यूज करतात, इलेक्ट्रिक करंट, करंटच्यासाठी अँपियर असं. तर पुढे जाऊयात. आता आपण इथे बघतोय काही राशी दिल्यात आपल्याला, त्यांचे एसआय युनिट्स दिलेले आहेत, सिम्बॉल दिलेत आणि डायमेन्शन दिलेत. डायमेन्शन यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण की 2026च्या पेपरमध्ये त्याने डायमेन्शन विचारले होते, जे की जर तुम्ही 11वी-12वी सायन्स मधून केलं असेल किंवा कॉलेज तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल तर तुमच्या लक्षात येईल, अदरवाईज ते लक्षात येणं खूप अवघड आहे. तर आपण सुरुवात करूयात. लेंथ. लेंथ मीटरमध्ये मोजतात किंवा किलोमीटरमध्ये किंवा सेंटीमीटरमध्ये मोजतात. ठीक आहे. हा कंबाईन 2024चा प्रश्न होता प्रिलियम्सला, सॉरी मेन्सला, की लेंथ म्हणजेच लांबी, वस्तुमान, वेळ आणि तापमानाबद्दल. ठीक आहे. आणि त्यांचे एसआय युनिट दिलेले होते. तर लेंथ लांबी मीटर आहे, सिम्बॉल एम आहे, डायमेन्शन त्याचं एल आहे. ठीक आहे. वस्तुमान म्हणजेच मास, किलोग्राम, केजी, डायमेन्शन एम, वेळ टी, टाइम सेकंड, सिम्बॉल एस आणि डायमेन्शन टी आहे. इलेक्ट्रिक करंट अँपियर ए, डायमेन्शन आय आहे. टेम्परेचर केल्विन के, डायमेन्शन थिटा आहे. अमाऊंट ऑफ सबस्टन्स म्हणजे पदार्थाचे प्रमाण, जे की मोल मध्ये मोजतात, त्याचं डायमेन्शन एन आहे. ल्युमिनस इंटेन्सिटी ज्योतीची तीव्रता कॅन्डेला सीडी, जे की जेनी आहे. तर हे तेच सगळे जे आपण पाठीमागे पाहिले होते, हे एम के एस ए के एम सी, हे सगळेचे सगळे हे बेस क्वांटिटीज आहेत. ठीक आहे. तर यांचा वापर करून बाकीचे जे युनिट्स आहेत ते डिराईव्ह केलेले आहेत किंवा काढलेले आहेत. तर फंडामेंटल काही मूलभूत युनिट असतात, काही डिराईव्ड युनिट असतात. तर हे जे मागं आपण पाहिले ते फंडामेंटल युनिट्स होत्या, जे की इंडिपेंडेंट क्वांटिटीज असतात. आणि डिराईव्ड युनिट काय आहेत, तर फॉर्म फ्रॉम फंडामेंटल क्वांटिटीज, म्हणजे त्यांचा वापर करून या काढतो. आता लेंथ, मास, टाइम हे फंडामेंटल युनिट्स आहेत. तर वेलोसिटी, ऍक्सलरेशन, फोर्स हे डिराईव्ड युनिट आहे. वेलोसिटीचा फॉर्म्युला आपण सांगू शकतो का? तर सांगू शकतो. काय? डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स म्हणजे काय झाला? लेंथ. टाइम म्हणजे काय झाला? सेकंडचा एस. म्हणजेच काय, तर डिस्टन्स आपण एल ने दाखवणार आणि टाइम आपण टी ने दाखवणार, म्हणजे एल अपॉन टी आला. तर जर का आपण या डिराईव्ड क्वांटिटीला दुसऱ्या फॉर्म मध्ये जर का म्हणजे सेम फॉर्म मध्ये जसे की आपण एम लिहित होतो, एक्सप्लेन करायचं झालं तर एम रेस टू 0 येणार आहे कारण की मास नाहीये, एल रेस टू 1 येणार आहे कारण की लेंथ दिलेली आहे, आणि टी रेस टू -1 येणार आहे कारण की टाइम आपला खाली आहे डिनॉमिनेटर मध्ये. पुढे करंट आणि टेम्परेचर हे पण फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. तर त्यांच्यापासून वर्क, एनर्जी, पॉवर
डिराईव्ह केलेल्या आहेत. पुढे अमाऊंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, फंडामेंटल क्वांटिटीज, त्यांच्यापासून प्रेशर, डेन्सिटी, फ्रिक्वेन्सी डिराईव्ह केलेले आहेत याप्रमाणे. पुढे आपण जाऊयात. आता डायमेन्शन्स म्हणजेच परिमाण. तर डिपेंडन्स ऑफ फिजिकल क्वांटिटी ऑन फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय, तर मूलभूत राशींच्या घातांच्या स्वरूपात भौतिक राशीचे प्रतिनिधित्व म्हणजेच डायमेन्शन. फॉर एक्झाम्पल, आता जसं वेलोसिटीचं एक्झाम्पल मी मागे सांगितलं होतं त्याप्रमाणे वेलोसिटी बरोबर डिस्टन्स भागिले टाइम म्हणजेच काय, अंतर भागिले वेळ. म्हणून v बरोबर एल अपॉन टी, एल टी रेस्ट मायनस वन. जर का या फॉर्म्युलेमध्ये आपल्याला जर का एम मेन्शन करायचं झाला असता तर तो आला असता एम रेस टू 0 असता. का, कारण की वजन आपण यूज केलं नाहीये. एल रेस टू 1 आणि टी रेस टू मायनस वन. ठीक आहे, अशी ती क्वांटिटी आली असती. आता गोल्डन रूल काय, तर फॉर्म्युला रिप्लेस इच क्वांटिटी बाय इट्स डायमेन्शन, सिम्प्लिफाय. ठीक आहे, तर प्रत्येक एका क्वांटिटीला त्याच्या डायमेन्शनने आपण रिप्लेस केलं तर आपल्याला त्याचा सिम्प्लिफाईड रूल भेटतो. ठीक आहे, आता फोर्सच्या साठी मास गुणिले ऍक्सेलरेशन आहे. ऍक्सेलरेशन मध्ये काय असतो, तर डिस्टन्स अपॉन टाइमचा स्क्वेअर असतो आपल्या ऍक्सेलरेशन मध्ये. म्हणून मग मास काय, फोर्स मध्ये काय, मास गुणिले ऍक्सेलरेशन आहे. तर मास मध्ये एम, ऍक्सेलरेशन मध्ये डिस्टन्स एल, टाइम टी रेस टू मायनस टू, आणि म्हणून फोर्स म्हणजे एम एल टी रेस टू मायनस टू. हे काय आलं, एम रेस टू 1, एल रेस टू 1, टी रेस टू मायनस टू. प्रेशर काय आहे, तर फोर्स अपॉन एरिया. फोर्स काय दिला आपल्याला, m1 l1 t रेस टू मायनस टू, तो डिवायडेड बाय l रेस टू मायनस टू. म्हणजे काय, तर हे एक आहे या दोन मधून. आता हे आपल्याला हे माहिती आहे की डिनॉमिनेटरची गोष्ट वरती येत असताना जो तिचा हद्द आहे तो मायनस केला जातो. म्हणजे 1 वजा 2 आल्या की थोरला वजा 1. तर मग याचं डायमेन्शन आलं m रेस टू 1, l रेस टू मायनस 1, t रेस टू मायनस टू. ठीक आहे, पुढे आपण पाहूयात काही महत्वाचे डायमेन्शन्स मेकॅनिक्स. ठीक आहे, तर वेलोसिटी वेग आहे, डिस्टन्स अपॉन टाइम मीटर पर सेकंड, एल टी रेस टू मायनस वन. ऍक्सेलरेशन त्वरण v अपॉन टी, मीटर पर सेकंड स्क्वेअर, एल टी रेस टू मायनस टू. मोमेंटम संवेग. आता संवेग अक्षतेचा नियम हा आहे की हा टक्कर किंवा आघाती दरम्यान अक्षय राहतो. म्हणजे काय, तर m1 v1 इज इक्वल्स टू m2 v2. म्हणजे काय, तो सुरुवातीच्या आधीचा वेग आणि शेवटचा वेग हा सेम असतो. हा प्रिलियम 25चा क्वेश्चन आहे. तर याचं फॉर्म्युला आहे एम व्ही आणि याचं युनिट आहे किलोग्राम मीटर पर सेकंड. म्हणजे त्याचं डायमेन्शन काय झालं, एम एल टी रेस टू मायनस वन. फोर्स बल, मास गुणिले ऍक्सेलरेशन, न्यूटन, एम एल टी रेस टू मायनस टू. कार्य वर्क, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, जे एम एल टू टी रेस टू मायनस टू. एफ, आता हा एफ आहे एम आहे आणि इंटू एस, एस म्हणजे डिस्प्लेसमेंट झाली. आणि त्याचं युनिट काय, जूल. तर एम एल टू टी रेस टू मायनस टू. अशा पद्धतीने जसं आपल्याला पुढचा फॉर्म्युला कळतो तसं आपण मागच्या गोष्टी काढू शकतो. पॉवर शक्ती काय, वर्क डन पर युनिट टाइम, म्हणून डब्ल्यू अपॉन टी, एकक कालावधीमध्ये केलेले कार्य म्हणजेच शक्ती. ठीक आहे, मग डब्ल्यू एम एल रेस टू एल रेस टू टू, टी रेस टू मायनस थ्री. आता इथे जिथे कुठे एम दिलंय तिथे एम ची पॉवर 1 आहे. प्रेशर, फोर्स पर युनिट एरिया म्हणजे काय, तर एकक जागेवरती केलेले कार्य, लावलेला बल. ठीक आहे, फोर्स पर युनिट एरिया एफ अपॉन ए. याचा युनिट आहे पास्कल. डायमेन्शन आहे एम एल रेस टू मायनस वन, टी रेस टू मायनस टू. डेन्सिटी काय आहे, तर एम अपॉन व्ही, किलोग्राम म्हणजे मास भागिले वेलोसिटी आहे डेन्सिटी, तो किलोग्राम पर मीटर क्यूब. सॉरी, व्हॉल्यूम आहे, वेलोसिटी नाही आहे. एम एल रेस टू मायनस थ्री. आता हे व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम कशात मोजतो आपण, घनफळामध्ये मोजतो, त्याच्यामुळे मीटरचा क्यूब इकडे आलेला आहे. ठीक आहे, पुढे फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारता. वारंवारता काय असतो, तर एकक कालावधीमध्ये झालेले रिपिटेशन असतात. तर टाइम पिरियड मध्ये झालेले आवर्तने असतात, ते 1 अपॉन टी असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच फ्रिक्वेन्सी. तर हे खालून वरती आलं म्हणून टी रेस टू मायनस वन डायमेन्शन झालं. टाइम पिरियड म्हणजे आवर्तन काल, तो आहे तसंच असणार आहे, सेकंड पर सेकंड नाही सेकंड, त्याच्यामुळे तो टी. टॉर्क आहे, बल घूर्ण, फ्रिक्शन, एम एम रेस टू 1, एल रेस टू मायनस टू, टी रेस टू मायनस टू. मोमेंट ऑफ इनर्शिया, जडत्व घूर्ण, एम आर स्क्वेअर, एम एल रेस टू मायनस टू. ठीक आहे, स्प्रिंग कॉन्स्टंट, स्प्रिंगचा स्थिरांक एफ अपॉन एक्स आहे, एम टी रेस टू मायनस टू. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी, ज्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. पहिले तर फोर्सचा फॉर्म्युला काढत असताना आपण जी एम वन एम टू आपण आर स्क्वेअर काढला होता.
तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट तर जीचा फॉर्म्युला काढत असताना आपण तो फॉर्म्युला रिव्हर्स केलाय आणि FR² आपण M1 M2 केला, त्याच्यामुळे त्याचे युनिट सगळे रिव्हर्स झालेत, म्हणजे फोर्सला रिव्हर्स आहेत. ठीक आहे, तर M⁻⁻1 L3 T⁻². सरफेस टेन्शन म्हणजे पृष्ठताण F/L M T⁻². विस्कोसिटी M L⁻⁻1 T⁻². पुढे सेम डायमेन्शन्स आणि काय कशा पद्धतीने दिले जातात. वर्क, एनर्जी आणि टॉर्क या तिघांच्यासाठी सुद्धा M⁻⁻1 L⁻² आणि T⁻² आहे. प्रेशर, स्ट्रेस आणि यंग्स मॉड्यूल्स या तिघांच्यासाठी सुद्धा सेम आहे. ठीक आहे, M L⁻⁻1 T⁻². मुवमेंट आणि इम्पल्स साठी सेम आहे, M M⁻⁻1 L⁻⁻1 T⁻². फ्रिक्वेन्सी आणि अँग्युलर वेलोसिटी साठी सेम आहे, T⁻². The same dimensions does not mean the same physical quantity. यांचे जरी डायमेन्शन सेम असतील तरी आपण त्यांची क्वांटिटी सेम असेल असं गृहीत धरू शकत नाही. ठीक आहे, पुढे बघूयात. काही क्वांटिटीज आहेत की ज्या डायमेन्शनलेस आहेत, म्हणजे कोणतेच डायमेन्शन नाहीये, त्यांना आपण युनिट देऊ शकतो, पण टाइम किंवा वजन, वेळ, वजन, अंतर या पद्धतीने आपण त्यांना मोजू शकत नाही. स्ट्रेन, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिलेटिव्ह डेन्सिटी, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, एफिशियन्सी हे त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. आता अँगल इज डायमेन्शनलेस बट हॅज अ युनिट रेडियन, म्हणजे जे आपण गोल काढत असताना 360 डिग्री, 30 डिग्री किंवा 40 डिग्री असं जो काही कोण घेत असतो त्याचं युनिट आहे रेडियन. ठीक आहे, सॉलिड अँगल आहे इज अ डायमेन्शनलेस बट हॅज युनिट स्टेरेडियन. सॉलिड अँगलसाठी आहे स्टीरेडियन, अँगलसाठी आहे रेडियन. तर डायमेन्शनलेस डझंट ऑलवेज इक्वल टू युनिटलेस. म्हणजे काय, तर ज्यांना डायमेन्शन नाहीये त्यांना युनिट नाही असं होत नाही. पुढे काही पाहूयात आपण प्रेशर, डेन्सिटी आणि इलास्टिसिटीशी रिलेटेड. प्रेशर काय आहे, तर प्रेशर म्हणजे फोर्स पर युनिट एरिया, पास्कल, M L⁻⁻1 T⁻². डेन्सिटी घनता M/V म्हणजे मास अपॉन व्हॉल्यूम, किलोग्राम मीटर क्यूब M L⁻³ स्ट्रेस, प्रतिबल, फोर्स पर युनिट एरिया, पास्कल, M L⁻⁻1 T⁻². ठीक आहे, स्ट्रेस आणि प्रेशर दोघांचा पण सेम आहे, पण ताण कधी असतो आणि प्रेशर कधी असतो हे आपल्याला समजलं पाहिजे. स्ट्रेन विकृत, ठीक आहे, स्ट्रेन पडला एखादा, ठीक आहे, त्याचा आहे 1, म्हणजे काय, तर डेल्टा युनिट 0 आहे. यंग्स मॉड्यूल स्ट्रेस अपॉन स्ट्रेन आहे. ठीक आहे, पास्कल आहे पुन्हा, आणि त्याचं युनिट काय, तर M L⁻⁻1 T⁻². सेम. ठीक आहे, स्ट्रेस किंवा स्ट्रेन दोघांचा आणि यंग्स मॉड्यूलचा युनिट सेम आहे. सरफेस टेन्शन F/L न्यूटन पर मीटर M T⁻². कायनेटिक विस्कोसिटी, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी, प्री 2026 हा क्वेश्चन आहे, त्याचं युनिट आहे मीटर स्क्वेअर पर सेकंड L⁻² T⁻². पुढे हीट, उष्णता Q, त्याचं युनिट आहे जूल, CGS युनिट आहे डाइन. डाइन. ठीक आहे, तर आता त्याचं डायमेन्शन आहे M L⁻² T⁻². पुन्हा स्पेसिफिक हीट, विशिष्ट उष्णधारता, CGS युनिट आहे कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस, आणि याचा युनिट आहे जूल पर किलोग्राम केल्विन. ठीक आहे, आणि डायमेन्शन आहे L⁻² T⁻², जे की आपण आधी पाहिलं होतं, थिटा म्हणजे टेम्परेचर. हीट कॅपॅसिटीचा आहे जूल पर केल्विन. ठीक आहे, Q/T. तर M L⁻² T⁻², θ⁻1. लेटेंट हीट आहे Q/M, तर जूल पर किलोग्राम L⁻² T⁻². थर्मल कंडक्टिव्हिटी, फुरियर लॉ, W M⁻⁻1 K⁻⁻1, तर याचं डायमेन्शन आहे M L T⁻³ θ⁻1. एंट्रोपी, कॅलरी पर डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, एंट्रोपी एक विचारला होता मे 2022 ला, तर जूल पर कॅलरीज आहेत M L⁻² T⁻² θ⁻1. पुढे हा चार्ज, करंट दिलेला आहे, हे सगळं तुम्ही एकदा चेक करून घ्या. चार्ज, करंट, एम्पियर, I, पोटेन्शियल, विभवांतर M L⁻² T⁻1 I⁻1, रेसिस्टन्स दिलेला आहे, पॉवर दिली आहे, रेसिस्टिव्हिटी दिली आहे, कॅपॅसिटन्स दिलाय, मॅग्नेटिक फ्लक्स, चुंबकत्व, BA वेबर येते, त्याचा युनिट M L⁻² T⁻² I⁻1 आहे, मॅग्नेटिक फ्लक्स आहे, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीचा फॉर्म्युला दिलाय, इंडक्टन्स, प्रेरकत्वचा फॉर्म्युला दिलेला आहे. ठीक आहे, मॅग्नेटिक परमियाबिलिटी एक्झामला विचारलं होतं,
ठीक आहे. त्याचा फॉर्म्युला हा इकडे आहे, mL T⁻², I⁻², व्हॅक्युम परमिएबिलिटी H/m, mL T⁻², I⁻², एक्झामला विचारलेलं आहे. प्लँक्स कॉन्स्टंट जूल सेकंड, mL⁻², T⁻⁻1, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 का, कारण की डायमेन्शन दिला नाहीये. ल्युमिनस इंटेन्सिटी J, कॅन्डेला CD आहे. ल्युमिनस फ्लक्स IM डिराइव्ड आहे. इल्युमिनन्स प्रदीपन फ्लक्स पर युनिट एरिया डिराइव्ड आहे. प्लेन अँगल्स समतल कोन आर्क पर रेडियस म्हणजेच रेडियन मध्ये दिलं जातं. सॉलिड अँगल्स रेडियन मध्ये दिलं जातं. ठीक आहे. हा, आता आपण काही SI युनिट्स मधले प्रिफिक्सेस आणि सफिक्सेस बघूयात. प्रिफिक्स SI प्रिफिक्सेस बघूयात. याच्यामध्ये किलो म्हणजे 10चा तिसरा घात. ठीक आहे. तर मिली म्हणजे 10चा वजा तिसरा घात आहे. मेगा 10चा 6वा, मायक्रो -6, गिगा 9, नॅनो -9, टेरा 12, पिको -12, पेटा 15, फेमटो -15, एक्सा 18, ॲटो -18, झेटा 21, झेप्टो -21, योटा 24, योक्टो -24, रोना 27, रॉन्टो -27, क्वांटा 30, क्वाक्टो -30. आता हे लक्षात ठेवण्यासाठी किलोचं बेसिक आहे आपल्या लक्षात राहील 10⁻3, मिलीचं लक्षात राहणार आहे 10⁻3. मेगा मध्ये गेलो, प्लस मध्ये वरती गेलो 10⁻6, मायक्रो मायनस मध्ये खाली आलो -6, गिगा 10⁻9, नॅनो अजून खाली आलो 10⁻9, टेरा 10⁻12, टेराचा 12, पिको नानाच्या पण खाली 10⁻12, पेटा 10⁻15, फेमटो 10⁻15. ठीक आहे. एक्सा 18, ई ॲटो -18, झेटा आणि झेप्टो ठीक आहे 21, योटा आणि योक्टो ठीक आहे 24 -24, रोना आणि रॉन्टो 27 -27, योटा आणि योक्टो 30 आणि -30. ठीक आहे. तर आपण असं पाहायला गेलं तर ZY R आणि Q चे सिमिलर्स आहेत, ते आपल्या लक्षात राहू शकतात. जिथे पण आपल्याला कुठे जवळचं रिलेशन लावायला भेटेल तिथे लावून टाकायचंय किंवा मल्टिपल टाइम्स रीड करायचं आणि हे लक्षात ठेवायचं. पुढे 1 किलोग्राम 1 किलोमीटर म्हणजे 10⁻³ मीटर आणि 1 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² मीटर. तर हे कन्व्हर्जन सुद्धा आपण लक्षात ठेवायचंय. 1 मीटर स्क्वेअर म्हणजे 10⁻4 सेंटीमीटर स्क्वेअर आणि 1 मीटर क्यूब म्हणजे 10⁻6 सेंटीमीटर क्यूब. त्याच पद्धतीने सगळं. आणि खाली एक आपण बघू शकतो कन्व्हर्जन दिलंय. ठीक आहे. 1 लिटर 10⁻³ मीटर क्यूब आणि माईल 1 न्यूटन 10⁻5 डाईन, 1 जूल 10⁻7 अर्क. ठीक आहे. एक इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे 1.602 इंटू 10⁻−19 जूल. 1 किलोवॅट अवर म्हणजे 3.6 इंटू 10⁻6 जूल. 1 अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे 10⁻10 मीटर. ठीक आहे. 1 AU म्हणजेच 1.496 इंटू 10⁻11 मीटर आणि 1 लाईट इयर इज 9.46 इंटू 10⁻15 मीटर. पुन्हा केल्विन कन्व्हर्जन फॉर्म्युला दिलाय. केल्विन, फॅरेनहाइट आणि सेल्सिअस सुद्धा फॉर्म्युला लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये कन्व्हर्जन विचारतायत. तर केल्विन म्हणजे डिग्री सेल्सिअस प्लस 273.15. फॅरेनहाइट डिग्री सेल्सिअस टू फॅरेनहाइट कन्वर्ट करताना F इज इक्वल टू 9/5 इंटू C प्लस 32 आणि सेल्सिअस टू फॅरेनहाइट टू डिग्री सेल्सिअस कन्वर्ट करत असताना 5/9 इंटू F-32. ठीक आहे. तर केल्विनला 300K लिहितात, डिग्री टाकत नाहीत. पुढे काही साधन दिलेले आहेत. तर लांबी आपण मीटर स्केल, वर्नियर कॅलिपर आणि स्क्रू गेजने मोजतो. मास आपण बीम बॅलन्सने मोजतो. छोटे इन्स्ट्रुमेंट सांगितले तिथे. ठीक आहे. वेट वजन स्प्रिंग बॅलन्सने मोजतो. टेम्परेचर तापमान थर्मोमीटर, ऍटमॉस्फेरिक प्रेशर मेन सिरीजचा प्रश्न आहे, बॅरोमीटरने मोजतो. गॅस प्रेशर मॅनोमीटर, ह्युमिडिटी म्हणजे सार्द्रता हायग्रोमीटरने मोजतो. वाऱ्याचा वेग ॲनिमोमीटरने मोजतो. रेनफॉल पाऊस रेन गेजने मोजतो. अर्थक्वेक भूकंप सिस्मोग्राफ सिस्मोमीटरने मोजतो. करंट विद्युत प्रवाह ॲमीटरने मोजतो. पोटेन्शियल डिफरन्स व्होल्टमीटर. रेसिस्टन्स ओहमीमीटर. इलेक्ट्रिक पॉवर वॅटमीटर. एनर्जी कन्झम्पशन एनर्जी मीटर. ब्लड प्रेशर स्पिग्मोमॅनोमीटर. रिलेटिव्ह डेन्सिटी हायड्रोमीटर.
साऊंड लेवल डेसिबल मीटर. ठीक आहे. लिस्ट काउंट काय असतं, तर स्मॉलेस्ट मेजरमेंट अँड इन्स्ट्रुमेंट कॅन रिलायबली मेजर. ठीक आहे. तर आता आपण बेसिकली आपले जर का सेंटीमीटरची फुटपट्टी घेतली तर आपण काय करू शकतो, 1 सेंटीमीटर मध्ये आपल्याला जे 10 पोर्शन दिलेत त्यांनी काय करणार, आपण 1 मिलीमीटर पर्यंत मोजू शकतो. सेम एक्झाम्पल मी इथं वर्नियर कॅलिपर्स दिलंय की एक एलसी बरोबर 1 MSD मायनस 1 VSD. ठीक आहे. स्क्रू गेज दिलंय, एक एलसी बरोबर पिच भागिले नंबर ऑफ सर्क्युलर स्केल डिव्हिजन्स. ठीक आहे. पिच दिलंय डिस्टन्स मूव्ह बाय स्क्रू इन वन कम्प्लीट रोटेशन. आणि स्मॉलर लिस्ट काउंट जनरली मीन्स बेटर मेजरमेंट रिझोल्युशन. ठीक आहे. तर हे वर्नियर कॅलिपर, स्क्रू गेज आणि पिच हे छोटे छोटे इन्स्ट्रुमेंट्स आहेत जे प्रॅक्टिकल मध्ये युज केलेले असतील. जर का कोणी 12वी सायन्स केलं असेल तर त्याच्यामध्ये हे सगळे इन्स्ट्रुमेंट्स युज केलेले आहेत. तर त्याचं डिस्क्रिप्शन सगळ्यांच्या लक्षात येईलच असं नाही. ज्यांनी युज केलं त्यांना माहित असेल. फक्त लक्षात ठेवा की हे डिस्टन्स मोजण्यासाठी युज करतात छोट्या छोट्या गोष्टींमधलं. ठीक आहे. झिरो एरर त्रुटी. झिरो एरर अकियर्स when instruments show a non-zero reading for a true zero. तर पॉझिटिव्ह झिरो एरर आणि निगेटिव्ह झिरो एरर असे दोन प्रकार आहेत. ठीक आहे. तर झिरो एरर अकियर्स when instrument shows a non-zero reading for a true zero. शून्य त्रुटी तेव्हा होती जेव्हा इन्स्ट्रुमेंट आपल्याला नॉन झिरो रिडिंग दाखवतं, ज्यावेळेस की ऍक्च्युअल मध्ये झिरो आहे. कुठलीही रिडिंग कम्प्लिटली झिरो येऊ शकत नाही, त्याच्या मागे पुढे काहीतरी असू शकतं ते येते. तर पॉझिटिव्ह झिरो आणि निगेटिव्ह झिरो एरर. तर करेक्शन रूल काय, तर करेक्ट रिडिंग म्हणजेच ऑब्झर्व रिडिंग मायनस झिरो एरर असतं. तर ऑलवेज चेक झिरो एरर बिफोर मेजरमेंट. ठीक आहे. तर जेव्हा ऍक्च्युअली आपल्याला, आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते, आम्ही कॉलेजमध्ये असताना करायचो वर्नियर कॅलिपर इन्स्ट्रुमेंट मध्ये, की झिरो वरती त्याला आणायचं, पण मेन झिरो पॉईंटचं डिस्टन्स आणि त्या पॉइंट मधला डिस्टन्स कॅलिबरचा मॅच नसायचा होत. तर तेव्हा तो जो काही डिस्टन्स दाखवणार आहे तो डिस्टन्स आम्ही नोट करायचो आणि मग मेजरमेंट घ्यायची आणि त्या मेजरमेंट मधून तो डिस्टन्स जी रिडिंग आली आहे ती झिरो एररची रिडिंग ती मायनस करायचो आणि मग तो मधला गॅप सोडून ऍक्च्युअल रिडिंग काय आहे ते यायचं. आता सिस्टमिक एरर, पद्धतशीर त्रुटी. तर कन्सिस्टंट बायस ड्यू टू इन्स्ट्रुमेंट ऑर मेथड म्हणजे काय, वस्तू इन्स्ट्रुमेंटमुळे किंवा कुठल्या तरी मेथडमुळे जी त्रुटी निर्माण होती ती. रॅन्डम एरर, यादृच्छिक त्रुटी. अनप्रेडिक्टेबल व्हेरिएशन्स म्हणजे एकाच वस्तूने वेगवेगळ्या पद्धतीने मापन होणं. ग्रॉस स्टूल एरर, ह्युमन मिस्टेक्स इन रिडिंग रेकॉर्डिंग म्हणजे आपल्याकडून काहीतरी मिस्टेक्स होणं. ठीक आहे. रिपीटेड मेजरमेंट्स हेल्प रिड्यूस रॅन्डम एरर म्हणजे एकाच गोष्टीची मेजरमेंट जर का 3 लोकांनी केली असेल तर आपल्याला कळू शकतं की ऍक्च्युअल रिडिंग काय, प्रत्येकाची रिडिंग वेगळी असू शकते. ठीक आहे. मीन व्हॅल्यू, ऍब्सोल्यूट व्हॅल्यू, रिलेटिव्ह एरर, पर्सेंटेज एरर. आपल्याला अजून तरी एवढं काही आलेलं नाहीये, तरी मी स्लाइड ठेवते याच्यामध्ये, तुम्ही बघून घ्या. एरर प्रोपिगेशन सुद्धा. तर काही कॉन्स्टंट्स आहेत हे. स्पीड ऑफ लाईट. स्पीड ऑफ लाईटची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काय, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. स्मॉल जी. ठीक आहे. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे ते 9.8 मीटर पर सेकंड. प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे 6.624 × 10⁻34 जूल सेकंड. इलेक्ट्रॉनिक चार्ज ची व्हॅल्यू आहे 1.602 × 10⁻19 कुलोम. अवॅगॅड्रो कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे 6.022 × 10⁻23 मोल पर मोल. बोल्ट्झमॅन कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे 1.38 × 10⁻23 जूल पर केल्विन. गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू आहे 8.314 जूल पर मोल पर केल्विन. न्यूटन फोर्स आयझॅक न्यूटननी काढलाय. जूल एनर्जी पर वर्क आहे, जेम्स प्रिस्कॉट जूलनी काढला. वॅट पॉवर जेम्स वॉटनी काढलाय. पास्कल प्रेशर ब्लेस पास्कलनी काढले. कुलोम चार्ज ही मधली जी क्वांटिटी आहे त्या क्वांटिटीसाठी ते युनिट्स यूज करतात, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कारण की ते एक्झाम मध्ये विचारलं गेलं, पुढे विचारलं जाऊ शकतं. कुलोम चार्ज, चार्ल्स ऑंगस्टाईन डी कुलोम. वोल्ट पोटेन्शियल, अलेक्झांड्रो वोल्टा. ओहम रेसिस्टन्स, जॉर्ज ओहम. एम्पायर करंट, अँड्रे मॅरी एम्पायर. फॅराडे कॅपॅसिटन्स, मायकेल फॅराडे. टेस्ला मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी, निकोला टेस्ला. हर्ट्झ फ्रिक्वेन्सी, हेनरिक हर्ट्झ. बऱ्यापैकी सायंटिस्टची नावं त्यांनी जे काही युनिट्स काढले त्याच्यावरच आहेत. फॉर एक्झाम्पल न्यूटनचं न्यूटन आहे, जूलचं जूल आहे, वॅटचं वॅट आहे, पास्कलचं पास्कल आहे, कुलोमचं कुलोम आहे, वोल्टाचं वोल्ट आहे, ओहमचं ओहम आहे, अँपियरचं अँपियर आहे, फॅराडेचं फॅराडे, टेस्लाचं टेस्ला आहे, हर्ट्झचं हर्ट्झ आहे. तर सायंटिस्टची नावं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं नाहीये.
पण जी क्वांटिटी आहे ती लक्षात ठेवावी लागणार आहे. युनिट वरून आपण सायंटिस्टची नावं काढू शकतो. ठीक आहे. फोर्सचं सीजर्स पद्धतीतलं युनिट आहे डाईन. 1 न्यूटन म्हणजे 10⁵ डाईन. वर्कचं आहे अर्ग. 1 जूल इज 10⁷ अर्ग. प्रेशरचं आहे डाईन पर सेंटीमीटर स्क्वेअर. डिस्टन्सचं आहे अँगस्ट्रॉम. 1 युनिट इज 10⁻10 मीटर. एनर्जीचं आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट. 1 eV इज 1.602 इंटू 10⁻19 जूल. ऍस्ट्रॉनॉमिकल डिस्टन्स AU आहे 1.496 इंटू 10⁻11 मीटर. स्टेलारचं डिस्टन्स म्हणजे लाईट इयरचं डिस्टन्स, जे की ताऱ्यांचं डिस्टन्स, ताऱ्यांचं अंतर काढण्यासाठी मोजण्यासाठी म्हणून वापरलं जातं. 9.46 इंटू 10⁻15 मीटर. ठीक आहे. तर 7 बेस क्वांटिटीज आपण एकदा रिवाइज करूयात की आपण काय काय पाहिलं. 7 बेस क्वांटिटीज, त्यांचे SI युनिट्स, डायमेन्शन्स, डेरिव्हेशन्स पाहिले. फोर्स, वर्क, एनर्जी, पॉवर, प्रेशर, डेन्सिटी, मोमेंटम, फ्रिक्वेन्सी पाहिली. पुन्हा सरफेस टेन्शन, विस्कोसिटी, इलेक्ट्रिक, डायमेन्शन्स पाहिले. क्वांटिटीज पाहिली. एरर्स, प्रिफिक्स, सफिक्स आहेत त्याच्यामध्ये. सीजर्स मधले एकके, कन्व्हर्जन्स पाहिलेत. एरर वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहिल्यात, जे की आपल्याला माहित नाही अजून एक्झाम मध्ये विचारलं जातं की नाही. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आजचं लेक्चर आपलं संपतंय. तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला आणखीन काय हवं असेल तर. अशा पद्धतीने मी एकेका पॉईंटवरती लेक्चर काढत राहील. सायन्सची सिरीज आपण लवकरच संपूयात, जेणेकरून आपल्याला रिवाइज करायला इझी जाईल. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि काही रिक्वायरमेंट्स असेल तर मला नक्की सांगा. थँक्यू.